राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आपल्या धनगरवाड्यावरचं धनगरी पद्धतीचं आज तुम्हाला मासं कसं बनवतात, मच्छी फ्राय हे दाखवणार आहे आणि आई ते बनवणार आहे। तिथून पुढचं संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे। चला तर मग मित्रांनो, हे जे मासे आहेत या माशांबद्दल आपलं दादा आपल्याला माहिती देणार आहेत। तर काय म्हणता दादा? हे मास वीरधरणाचं मास इथं कंत ठीक आहे। हा हे काका आलाय पाहुणा, हा म्हणलं काका बी आज वाड्यात येणार आहे, हा चला म्हणलं आता हे मास घ्यावं आपण, काका आपण खावावं। तर वीरधरणाचं मास असं चविष्ट मास असते इथं, लईच भारी। हे का हे असं मास, ही चिलापी कंती ठीक आहे। ही चिलापी आणली, या लई चवी चिलापी हा वीरधरणावरून आणलेली आहे। तेव्हा हे काका आम्ही आपले हे मास खाणार, बनवणार, आता खाणार काकासाठी। आपलं हे काका पाहुणा आलाय त्यासाठी म्हणलं होईल आपण बी खावावं, पाहुणं होईल खात्याल। हा आता हे नारळ आहे, आता हे वाला नारळ आहे, हा हे फोडायचा या माश्यात घालायला। वाला नारळ, हा वाला नारळ आहे, हा माश्यात घालायला फोडायचा आहे। आता असं मस्त पैकी मास बनवायचे ते। हा लय मस्त। मित्रांनो, हे पहा आपल्या दादांनी आणलेलं मास आहेत हे मस्तपैकी। हा हे अख्खा मोठा मासा, खास चिलापी। चिलापी आपल्या दादांना यांना आवडते, आम्हाला सुद्धा चिलापीच आवडते। आपल्या दादांनी आणले, आता हे परातीमध्ये घेतले, याला मस्तपैकी धुवून आपल्या धनगरवाड्यावरची धनगरी पद्धतीची मच्छी फ्राय बनवायची आज आपल्याला। मस्तपैकी आणलेला नारळ फोडलाय आपल्या दादांनी, बघा कसा आहे नारळ। आताच दादांनी फोडलाय नारळ, माशात मस्तपैकी टाकायचं आहे। काय म्हणता? आता माश्यात नारळ टाकायचा आहे, नारळ वाला नारळ फोडलाय, तेव्हा आता हे माश्यात टाकायचं। आता हे माश्याचं मस्त बनवायचं, खायचं मस्त बाकी। नारळ लागतो का त्याला कायम? नारळ लागतो ना, नारळ, कांदा, लसूण, आणि मग मास बघायचं। मग खाऊन बघायचं, लय भारी लागतो। वाड्यावरचं पेशल। तर मित्रांनो, मस्तपैकी चाललंय माशाची तयारी। काय करते आई? आता लसूण सोललाय, हा आता कांदा चिरती त्याला टिचून घालायला। हा पहा, हे कसा आहे आपला लसूण, खतरनाक लसूण सोललाय आई। आणि आई आता कांदा चिरते। आई आपली आजारी आहे, तरी सुद्धा आजारी असून सुद्धा व्हिडिओ काढायचं आपलं शूटिंग चाललंय मित्रांनो। खास तुमच्यासाठी नको, काय विषय नाही। आई आजारी आपली, आईला काय एवढं आज बोलायला जमणार नाही, काय विषय नाही। आईवरचं मी तुम्हाला माहिती देतो, पण आपला व्हिडिओ तयार झाला पाहिजे। तुम्हाला आमचं कसं वातावरण असतं ते दाखवायचे, खास आपण व्हिडिओसाठी आलतो, त्यामुळं व्हिडिओ काढायचे ते आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि तेच काम चाललंय आपलं मस्तपैकी। आई आपली इळ्यावरती बघा कसा कांदा चिरते। हा किती कांदा घेतला आहे? आईने 2 कांदा घेतले ते, आणि दोन्हीच्या दोन्ही चिरलं का? दोन्हीच्या दोन्ही 2 कांदा। आणि लसणाचे किती कुड्या येत आहे? 3 लसणाच्या कुड्या आणि 2 कांदा। मस्तपैकी धनगरवाड्यावरची मच्छी फ्राय आज तुम्हाला बघायला मिळणार आहे। आपली आई आजारी आहे जरा। आता पहा, कांदा ठेचायचा का लसूण? कांदा। हा आपली आई आता वरटा पाट्यावरती कांदा टिचते बघा। कांदा असा टिचून घ्यायचा वरट्या पाट्यावरती। ते जे आता कांदा हे केलाय ते असा मस्तपैकी टिचून घ्यायचा
तुमचं कसं असतं मिक्सरमध्ये टाकला की घर होतं काम. आमचं धनगर वाड्यावर तसं नसतं. खास मोकळ्या आकाशाखालचं चुलीवरचं जेवण असतं आणि त्या चुलीवरच्या जेवणाचा आनंद तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओमधून व्यक्त करून दाखवतोय. कसं बनवायचं, काय करायचं. आमच्या पद्धतीने आम्ही बनवतो, तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवता. असंच असते आपलं वातावरण. बघा आपली आई मस्तपैकी मासं बनवणी. माशामध्ये टाकण्यासाठी आणलेला हा मसाला, हा मसाला बी टाकायचा, आपला घरचा मसाला बी टाकायचा, खोबरं बी टॅचायचं, कांदा लसूण बी टॅचायचा. मस्तपैकी रापचिक काम बनवायचे. मच्छी फ्राय, खास मच्छी फ्राय करायची आपल्याला. बघा मस्तपैकी चालले मच्छी फ्राय. आपली आई जरा आजारी आहे, तरी पण कसं तरी बनवते. तेच बघा मित्रांनो, सपोर्ट भरपूर करा आपल्याला, लाईक करा. खूप हालाकीच्या परिस्थितीतनं आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि व्हिडिओ शूट करून बघा आमची आई किती आजारी आहे. आई आजारी असून सुद्धा बनवते भाजी आणि त्या भाजीचा व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला. आपले दादासुद्धा खूप मेहनत घेतात आपल्या व्हिडिओ मागं. दादांचं काम बघा, व्हिडिओ रात्रीचं नीट वातावरण शूट होत नाही आणि रात्रीचं वातावरण नीट येत नाही म्हणून आपले दादा बघा कशी बॅटरी दाबतात या साईडला. म्हणजे एवढं अशी मेहनत करून व्हिडिओ शूट करतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करत जा. त्यापैकी आपली आई टेचते कांदा त्या साईडला. लसूण कांदा असं मस्तपैकी चाललंय वातावरण शूट करायचं. आता बाबू आला की एक दिवस मासा नाही. दिवसाचं व्हिडिओ भारी येतात मित्रांनो. काय करणार, आपलं नियोजन रात्रीचं असते. त्यापैकी 3 कोड्याचा लसूण आईने घेतलाय वरट्या पाट्यावरती आणि आता ता लसूण टेचते. बघा कशी टेचते आपली आई वरट्या पाट्यावरती. मस्तपैकी लसणाचा बारीक कोट, कांदा टेचून झाला. आता लसूण मस्तपैकी टेचायचा आहे अशा पद्धतीने. तिकडचं वातावरण एवढं नीट दिसत नाही तुम्हाला, आता मी दाखवले. लसूणच टेचते आपली आई मस्तपैकी. असं वाटून भेटून घ्यावं लागतं मस्तपैकी. वाटलं की बारीक होतं मित्रांनो. पण आजचा विषय कसा आहे, आईचं जरा थोडा हात बी दुखतोय, त्यामुळं आपलं असं वाटण थोडंफार बारीक थोडंफार मोठं अशा पद्धतीचं होते. काय विषय नाही, जसं असेल तसं व्हिडिओ शूट झाला पाहिजे, तुम्ही पण बघितला पाहिजे, असं आपली इच्छा असते फक्त. मस्तपैकी लसूण बिसून आता झालाय, कांदा लसूण. आता आपल्या आईने घेतलाय खोबरा. मस्तपैकी खोबरा सुद्धा टेचते या ठिकाणी. असा खोबरा सुद्धा बारीक करायचा वरट्या पाट्यावरती. मोकळ्या आकाशाखालचं जेवण आहे, तयार करायचं काम चाललंय रात्रीचं. संपूर्ण बघा रात्रीचं वातावरण आहे. या सगळ्या लाईटी आहेत हवीक. पार तिकडे बघा डोंगरात सुद्धा लाईटी आहेत. वर पिराचं मंदिर आहे आणि एवढ्या अंधारात आमच्या आई अंधाराचा स्वयंपाक करते. पण बघा आमचं दादा व्हिडिओसाठी खास एवढी मेहनत चालले. बॅटरी दाबायची, भाजी बनवायची, शूटिंग करायची, संपूर्ण मेहनत खास व्हिडिओसाठी आहे ही. पहा मस्तपैकी बारीक बनवायचं काम चाललंय. आपली आई कशी वाटते, असं बारीक करते बघा आई.
असं असते खतरनाक वातावरण. बारीक वाटण बनवायचं या खोबऱ्यांचं, मस्तपैकी बारीक वाटण करायचे तयार. आपलं दादा मस्तपैकी मास धुवून घेतात ते. आता हे मास धुतो, हा म्हणजे मग आता हे मास धुवून बिवून चांगलं हे केलं ना हा की मग घाण गुण काढली म्हणजे चांगलं लागते ते मास. हा. आता हे असं चांगलं मस्त पाहिजे धुयाचं. अरे मास धुयाचं काम चाललंय या. धुवून बिवून काढतो ना मस्त पाहिजे. आईने मस्तपैकी बनवला कूट छोटासा आज. म्हणजे एवढी त्याची टेस्ट तर भारीच होणार आहे, पण अशी म्हणजे अशी दरवेळेस सारखी एवढे खुंखार नाही, कारण का तर आपल्या आईच्या हाताला आजारी आई असं विषय झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं व्हिडिओ शूट करायला जास्त वेळ नाही. मी एक 3-4 दिवस आलेलो आहे. 3-4 दिवसात आपल्याला 6-7 व्हिडिओ शूट करून जायचे, पुन्हा कॉलेजला शाळेला जायचं आहे. त्यामुळं जास्त टाईम नाही आहे आपल्याकडं. त्यामुळं नाही तर तुम्ही म्हणसाल की आई आजारी आहे तरी तू ही करतोय ती करतोय, तसा काही विषय नाही आहे. आपल्याला कमी वेळात जास्त व्हिडिओ शूट करायचे आहे, त्यामुळं व्हिडिओ शूटिंग चालली आपली. दादा मस्तपैकी मास धुत्यात या ठिकाणी. काळू मस्तपैकी झोपलाय माशांच्या शेजारी. दादांचं चाललंय धुणे का काम. मास धुवून बिवून घेतात मस्तपैकी. मित्रांनो, मस्तपैकी आता आपल्या आईने चुलीला लावलाय जाळ. मस्तपैकी 3 दगडाच्या चुलीवरच्या भरणावर होणार आपली मच्छी फ्राय. त्यामुळं आईने लावलाय आता दणकून जाळ मस्तपैकी, आणि याच जाळावरती आपल्याला तयार करायचे धनगरी मच्छी फ्राय. त्याचंच चाललंय मस्तपैकी शूटिंग वातावरण. दादांचं काम दादा, आईचं काम आई, माझं काम मी. माझं काम एकच असतं, व्हिडिओ शूट करणे. मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचा आपला. मित्रांनो, मस्तपैकी आपल्या आईने आता टेचून घेतलेला खोबरा, कांदा, लसूण ह्याची कढई आता ठेवली चुलीवरती. आणि आपली आई बघा काय करते आता मस्तपैकी. तर आता आपल्या आईने मस्तपैकी हे जे आहे कांदा, लसूण, खोबरा, त्याला आता कसं परतते 3 दगडाच्या चुलीवरचा खास मच्छी फ्राय मेवा. असं चाललंय आपल्या आईचं जंगी पार्टीचं काम. पार्टी बिर्टी काय नाही आहे. दादा आई गेल ते बाहेर, आणि ते कसं इथं आसपास एवढी काय माशावाली नाही आहेत. आईन ती दवाखान्यात गेल ते, त्यामुळं येता येता आणल्यात मासं. आणि आपला व्हिडिओ खास व्हिडिओसाठी आणलेलं आहे, काय विषय नाही आहे. असं पहिल्यांदा परतून घ्यायचं मस्तपैकी. चुलीला आधी जाळा घातला, नंतर कढई मांडली, आणि ते असं भाजायचं काम चाललंय. खोबरा, लसूण, कांदा अशा पद्धतीचं चाललंय आईचं काम. आता तेल टाकायचं. आपली टाकते मस्तपैकी तेल. कांदा बिंदा आधी चांगला भाजून घेतला. भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ओतते तेल. तेलामध्ये आता हे मस्तपैकी परतून घ्यायचे. कशी परतते आई, असं घ्यायचं परतून. बघा झालं मस्त धुवून दमा दमा दमा. चला आपल्या दादा काय म्हणते ते. काय दादा मग? आता हे मस्त बाकी चकाचक धुवून झालं. मास धुवून झालं मस्त चांगलं चकाचक घाण गुण सगळी काढली. हा, आता हे कसं पांढरं सोबरा झालं मास झालं चांगलं पांढरं शुभ्रा. आपलं दादांनी मस्तपैकी मास बिस धुवून काढले ते आता. आणि आता आपलं बनवायचं मास. मस्तपैकी आईने तेल बिल टाकले. आता टाकते हळद. आपल्या आईने थोडीशी हळद टाकली. मास मस्तपैकी बनवायचं काम. धनगर वाड्यावरचं मास अशा पद्धतीचं असतं. मीठ टाकते थोडंसं त्यामध्ये.
बघा असे मच्छी फ्राय कसे बनवायचे आईचं चाललंय. आता थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ. त्यानंतर खास आपला घरचा मसाला झणझणी मसाल्याचा टाकला आता आईने. आपला घरी बनवलेला असतो मिरच्या सौदा बेवदा संपूर्ण असं आणून घरच्या घरी बनवलेला झणझणीत मसाला एकदम 12 महिन्यासाठी बनवलेला असतो. तर 5 किलोतला असं थोडा आमचं वापरण्याचं काम आईने ही मस्तपैकी अशी त्याची एकत्र रेसिपी करायचं म्हणजे तीही करायचं एकत्रीकरण मस्तपैकी. आता खास चव देण्यासाठी थोडासा हा एकचा मसाला आणलेला आहे. आता मसाला टाकला. हा असे घरचा मसाला मच्छी फ्रायच्या ह्या मस्तपैकी पुड्या असतात. आपला बघा 3 दगडावरच्या चुलीवरची मच्छी फ्राय आई बनवते मस्तपैकी. असं खेमा तयार केला त्याचा म्हणजे असं सगळं मस्तपैकी ही करून घ्यायचं. अशी एक फोड माशाची एक फोड सोडायची त्यामध्ये. आपली आई कशी सोडते फोडी बघा अशी फोडी सोडून घेते आई मस्तपैकी. माशाच्या फोडी सोडून घ्यायच्या त्यात आधी अशा मस्तपैकी. मस्तपैकी कढईभर मच्छी फ्राय. दणकून हाणायचं मासं दणकून. दानकेबाज चोलेला कसा घातलाय जाळ पहा. अशी आपली आई परतते मस्तपैकी मच्छी फ्राय. खास धनगरवाड्यावरची आहे ही मच्छी फ्राय. कसा जाळ लागलाय हार बघा कसा पडलाय चुलीमध्ये. आणि याच हाराव जाळाव शिजते आपली मच्छी. मस्तपैकी झाकण ठेवलं याला. आता चांगलं वाफलून द्यायचं मासा आतमध्ये का नाही आहे वाफलून द्यायचं ना. हा आता वापरून द्यायचं मस्तपैकी असं मासं मिस दणक्या वापरून दिलं की शिजणार. आणि शिजलं की ओके कार्यक्रम मस्तपैकी दणकून दणका जेवायचं. आता आपलं मासं शिजून ओके मस्त की मासं बिस तयार झालेले आहेत. ही आहे खास चिलापी धनगरवाड्यावरची मच्छी फ्राय आता झाली तयार. आता मस्तपैकी जेवायचं. मस्तपैकी आईने आपल्या वाड्यावरती बनवलेलं मासं हे बा मासं बाजरीच्या भाकरी कांदा इंद्रायणी तांदळाचा भात आणि हे आपलं मासं मस्तपैकी दानक्या कार्यक्रम धनगरवाड्यावरचं धनगरी बेत. तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.